पुरेसा वेळही दिला. मला आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विचारू देत, नंतर बाकी पाहुण्यांकडे जाणार आहे, दोन्ही बाजू एकदा समोर आल्यानंतर. विवेकजी, मी काही पुन्हा पुनरावृत्ती करणार नाही त्यांनी काय आरोप केले आणि काय नाही ते. तुम्ही या सगळ्याचं पॅनिक क्रिएट करतायत असं एका वाक्यात त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही या सगळ्याला जबाबदार आहात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जर आम्ही पॅनिक क्रिएट करत असू हम्म, तर लोक आमच्यावरती विश्वास ठेवतात हम्म, असा त्याचा अर्थ आहे. आणि ती वस्तुस्थिती आहे म्हणून विश्वास ठेवतात. आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की जे काय ते पुरी साहेब आश्वासनं देत आहेत, ते जे काय मोदीजी आश्वासनं देत आहेत, त्याच्यावरती लोकांचा विश्वास नाही. हम्म, आणि याचं कारण असं आहे की यांनी जे काय प्रचार केला होता जोरजोरात की मोदी है तो मुमकिन है, याच्यावरती लोकांचा विश्वास राहिलेला. हम्म, मी सुरुवात करतो नोटबंदीपासून. नोटबंदीमध्ये सुद्धा मोदींनी सांगितलं होतं असं होईल तसं होईल, रांगा लावल्या लोकांच्या एटीएमच्या समोर. त्याच्यात किती लोक मेली त्याची या सरकारला काही पर्वा नाही. हम्म, त्याच्यानंतर आला कोविड. हम्म, कोविडमध्ये हे सांगितलं होतं आणि प्रत्येक वेळेला राहुल गांधींनी याची आगाऊ सूचना दिली होती, सरकारला सावध केलं होतं. तेव्हा या जे आपले जे विश्वगुरु आहेत त्यांनी सांगितलं की असं काही नाही, काही पॅनिक व्हायची गरज नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित होईल. ऑक्सिजनसाठी लोकांच्या रांगा लागल्या, लाखो लोक मृत्युमुखी पडली आणि ते गंगेतून त्यांची प्रेत वाहिली, ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे जे काय पुन्हा पुन्हा सांगतायत की काही पॅनिक होऊ नका, मग मला सांगा, जर पॅनिक व्हायची काही परिस्थिती नसेल तर लोक होर्डिंग करतात असं यांचं म्हणणं आहे. होर्डिंगला का प्रतिबंध करत नाहीयेत? आज जो काळा बाजार चाललाय तुम्हीच सांगितलं इंडक्शनचा, त्याच्यावरती यांचा काही कंट्रोल असला पाहिजे की नसला पाहिजे. दुसरी गोष्ट, युद्ध होणार आहे, युद्ध सुरू व्हायच्या जवळजवळ 1 महिना आधीपासून माहिती होतं. यांनी काय तयारी करून घेतलीये? एकीकडे हे सांगतात की सगळं सुरळीत आहे, दुसरीकडे स्वतः भाजपच्या प्रवक्त्यांनी आता आपल्याला सांगितलं की इंडस्ट्रीसाठी 80% पुरवठा करणार आहे आणि जी खतं निर्माण करणारे जे कारखाने आहेत त्यांना 70% पुरवठा करणार आहे. याचा अर्थ काय होतो? आणि मी तुम्हाला सांगतो की 4-8 दिवसापूर्वीच मी इथे होतो आणि तेव्हा एक भाजपचे प्रवक्ते होते, ते बोलून गेले की काही महागाई नाहीये, कसलंच काही नाहीये, सगळी आबादी आबाद आहे. तेव्हा काँग्रेसच्या नावावर खापर फोडून आपली जी कुठलीही पूर्वतयारी नव्हती आणि ती कधीच नसते, कारण हे सरकार जे आहे, हे सरकार हे व्यापाऱ्यांचं सरकार. स्वतः मोदीजींनी म्हटलेलं आहे की मैं व्यापारी हूं और व्यापारी ये एक जवान से भी ज्यादा हिम्मतबाज होता है. तर हे व्यापारी लोक जे करतायत आता जो काळा बाजार, ज्याच्यावरती यांचा कंट्रोल नाही, सप्लाय वरती यांचा कंट्रोल नाही, होल्डिंग करणाऱ्या लोकांना रोखण्यावरती यांचा कंट्रोल नाही आणि फक्त काँग्रेसवर आरोप करायचे आणि काँग्रेसवर आरोप करत करतच हे सरकार पुढे चाललेलं आहे. तेव्हा यांच्याकडे स्वतःची कुठलीही ज्याला एक आपत्तीमध्ये वापरायची यंत्रणा ती कुठलीही नसल्यामुळे हे लोक आज काँग्रेसवर आरोप करतायत. काँग्रेस हे लोकांची विरोधी पक्ष आहोत. आम्ही लोकांच्या अडचणी मांडणार. लोक ज्या ह्याला आज हॉटेल्स बंद झाली आहेत मुंबईतली, छोटी छोटी, एक मिनिट फक्त मी बोलतो. प्लीज लवकर. मुंबईत शिकणारे विद्यार्थी आणि छोटे छोटे कामगार आहेत, ते घराकडे जायला लागलेले आहेत. यांना परवा आहे का कसली? हे काय सांगतात सगळं चालू आहे, छोटी हॉटेल्स बंद झालीत, 1.5 लाखाचं इंडक्शन ज्यांना करायची पायपत नाहीये ना, ती हॉटेल्स बंद झालेली आहेत. ठीक आहे, मी विचारतो, मला बाकी पाहुण्यांकडे पण जायचं आहे. समीर गायकवाड आपल्या सोबत आहेत. समीरजी, सध्या जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आपल्याला दिसतीये, ती परिस्थिती केवळ युद्धामुळे निर्माण झालेली आहे आणि त्याला कोणीच काही करू शकत नाही अशी जी मांडणी केली जाते, त्या मांडणीत तथ्य आहे की हे सरकार पूर्णपणे फेल ठरलंय, काहीच यांनी केलेलं नाही, ही मांडणी. दोन्ही आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने आहेत, पण वस्तुस्थिती काय आहे? तुमचं अनालिसिस काय आहे? ही परिस्थिती का निर्माण झाली? एखादी गोष्टीची टंचाई आहे किंवा एखादी गोष्ट कमी आहे हे सरकार स्वीकारत नाही. जोपर्यंत आपण मान्य करत नाही की आपल्याकडे या गोष्टीची टंचाई आहे,
हम्म, तोपर्यंत आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकत नाही. हम्म, आणि सरकार हे सातत्याने सांगतं की आमच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये सर्व काही आहे. म्हणजे पेट्रोलियम उत्पादनं असतील, गॅस असेल, ते सर्व मुबलक प्रमाणामध्ये असं सरकार सांगतं. हम्म, इव्हन सरकारच्या वतीने जे प्रवक्ते येतात किंवा जे प्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, ते सुद्धा हेच सांगतात. परंतु वास्तवामध्ये मी आता अगदी छोट्याशा खेडेगावातून येतोय. खेड्यांमध्ये सुद्धा याची झळक पोहोचते. जसे की कोळसा आणि लाकूड हे सुद्धा महाग झाले. हम्म, आपल्या चर्चेमध्ये हे येत नाही कारण हे ग्रामीण भागामधल्या गोष्टी आहेत. हा हा मी ज्या छोट्या शहरांमधून येतो किंवा गावांमधून येतो त्या शहरांमध्ये त्याची अवस्था जास्त बिकट आहे. हम्म, मला असं वाटतं की सरकारला याची कल्पना आली नसावी की येत्या काही दिवसात हे युद्ध संपेल आणि आपण सगळं काही आलबेल होईल असं वाटलं असेल. आणि हम्म, 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 जेणेकरून त्या पद्धतीने फोन उशिरा केले गेले आणि सर्व शोक संदेशापासून सर्व गोष्टी लांबत गेल्या, त्यामुळे सर्व लांबत गेलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की आता म्हणजे साठा जेव्हा संपत आलेला आहे किंवा टंचाई झालेली आहे, अशा लोकांमध्ये जी धारणा तयार झालेली आहे, हम्म, त्याचं कारण सरकारकडून ह्या गोष्टी वेळेवर न सांगितल्या गेल्यामुळे तयार झालेलं आहे. हा. विरोधी पक्षावर याचं खापर पडून नाही चालणार. कारण मूलतः पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जसे की श्रीलंकेकडून झालेलं आहे, आपण याच्या बाबतीत श्रीलंकेचा आदर्श घेऊ शकतो. बर. त्यांच्याकडे 2 पेट्रोलियम कंपन्या आहेत, एक लिट्रो आणि एक लाफ्स. हम्म, ह्या दोन्ही कंपन्या कुठून गॅस आयात करतात, यांची गॅस साठवण्याची क्षमता किती आहे, यांचं कुठल्या बंदरावरती गॅस साठवलं जातं, याचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येईल की त्यांनी युद्ध सुरू झाल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी गॅसचा साठा वाढवलेला आहे. हम्म, नेपाळ आणि भूतान सारख्या छोट्या देशांनी सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उपाययोजना केलेली आहे की त्यांनी सिलेंडर मधली क्षमता 7 किलो वरती आणलेली, हम्म, पण लोकांना परत नाही पाठवलेलं. ओके. आपल्या शेजारचे देश आपण सातत्याने पाकिस्तानचं उदाहरण देतो कारण तिथं अत्यंत हलाखीची अवस्था. हम्म, त्याने जवळपास कोविडमध्ये ज्याप्रमाणे लॉकडाऊनच्या वेळेस ज्या उपाययोजना केलेल्या होत्या, म्हणजे वर्क फ्रॉम होम असेल किंवा पेट्रोल वापरणं कमी असेल किंवा सरकारी वाहनांना पेट्रोल न देणे, अशा उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत. आपल्याकडे सातत्याने ते सांगितलं जातं जेणेकरून सर्वांना असं वाटावं की आपण त्यांच्यापेक्षा सुस्थितीत आहोत. हम्म. परंतु आपल्याच बरोबरचे सार्क देश जे आहेत, पण जागतिक श्रीलंका असेल, पातळीवर काय परिस्थिती आहे? जगातल्या इतर देशांमध्ये काय स्थिती आहे? जगामध्ये जर आपण सातत्याने अलीकडे असं सांगत असतो की आपण चौथी अर्थव्यवस्था आहोत. जर आपण चौथी अर्थव्यवस्था असू तर आपण ज्यांना मागे टाकून पुढे गेलेलो आहे, त्या जपानकडे किती दिवसांचा साठा आहे? 254 दिवसांचा आजच्या तारखेचं जर आपण अनालिसिस केलं हम्म. तर 254 दिवसांचा साठा जपानकडे. दक्षिण कोरियासारख्या छोट्या देशाकडे 208 दिवसांचा साठा आहे. पण हे सर्व देशांनी हे मान्य केलेलं आहे की जगभरामध्ये पेट्रोलियम प्रॉडक्टची टंचाई आहे. हम्म. आपण ते मान्य करत नाही आणि हे मान्य न करण्यामध्ये सरकारचा अहंकार आहे, हे स्पष्ट दिसतं. म्हणजे हे संकट आहे, आम्हाला मान्य नाही करायचं. बरोबर. पहिल्यांदा संकट तुम्हाला मान्य करावं लागेल जेणेकरून उद्या त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या हे सोपं जाईल. माने